दहीहंडी उत्सवाला आता खऱ्या अर्थानं रंगत चढलेली आहे. मी आता आहे तो ठाण्यातील वर्तकनगर दहीहंडी उत्सवामध्ये. या ठिकाणी प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते नुकतेच पोहोचलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलून त्यांच्या भावना जाणून घेऊया. अवधूत, काय बोलशील? तुझ्या सकाळपासूनच आहेत, कशा प्रकारचा ॲटमॉस्फिअर दिसतोय, कशा प्रकारचा उत्साह दिसतोय तुला इकडे? नेहमीप्रमाणे संस्कृती प्रतिष्ठानचा हा जो ही हंडी असते ही कायमच अशी खचाखच भरलेली असते. मी दरवर्षी येतो आणि ह्या वर्षी पण दंगा आहे आणि खूप मजा येते. मी गायलो पण. आणि गोविंदा असा सण आहे की त्याचा अवघ्या महाराष्ट्राला अभिमान आहे. कारण ह्यामध्ये आपली शिस्त दिसते, आपलं धाडस दिसतं. तर त्यामुळे मला कायमच गोविंदा खेळायला आवडतो. मी दरवर्षी काय काय वेळेला थराला पण उभा राहतो. तर यावर्षी जमलं तर मी राहणार आहे उभा. यावेळी इथपर्यंत पाहिलं तर उंच आपलं दहीहंडी दिसत नाही, कुठे पाण्याचा अपव्यय दिसत नाहीये, फार सेफ्टी नॉर्म्स आपल्याला दिसत आहेत. याकडे तू एकंदरीत कसं बघतो? याकडे तू कसं बघतो? हे चांगल्या गोष्टी आहेत. काही कोर्टाचे नियम पाळून, म्हणजे ह्यांची हंडी जी आहे, प्रताप सरनाईक साहेब हे कायम जे काही नियम आहेत ते पाळूनच गोष्टी करतात. त्यामुळे जे नियम आहेत ते स्वागतार्ह आहेत आणि शिस्तबद्धपणे होत आहे, सगळं छान आहे. पण ज्याप्रमाणे कोर्टाचे गाईडलाईन्स आलेले आहेत, काही सरकारचे नियम आहेत, थोडासा हिरमोड झाला, कुठे रंगीत तुला कमी दिसते? काय आहे की हिरमोड म्हणण्यापेक्षा काही नियम घातल्यानंतर जसं लहान मुलांना आपण सांगतो की घरापासून 2 किलोमीटरच्या बाहेर फिरायला जाऊ नको एकटा, तर तो जरासा चिडतो. तसं कदाचित मुलं चिडलेली आहेत, पण ते त्यांच्या सेफ्टीसाठीच आहे, त्यांच्या सुरक्षतेसाठीच ते सांगितले गेलेले नियम आहेत. त्याचं महत्त्व आणि त्याचं महत्त्व त्यांना कळेल. काही वर्षांनी त्याची सवय होईल. चांगल्या गोष्टींची सवयला वेळ लागतो. तू कधी दहीहंडी खेळला होता? कधी हंडी फोडली होती का? काय आठवणी आहेत लहानपणीच्या? मी कायम एक्क्याला उभा असायचो आमच्या कॉलनीमध्ये आणि जवळपास 8वी पर्यंत मी वरती जाऊन हंडी फोडायचो. आणि त्यानंतर मग एक एक थर खाली, जसं वजन वाढतं तसं खाली यावं लागतं. पण मी दरवर्षी उभा राहण्याचा प्रयत्न करतो. हे होते प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गुप्ते, जे या ठिकाणी आलेले आहेत आणि एन्जॉय देखील करतात. मात्र ज्याप्रमाणे आयोजकांनी सेफ्टी नॉर्म्स, एकंदरीत सुरक्षेच्या विषयी खबरदारी घेतलेली आहे, त्याचं देखील स्वागत हे सेलिब्रिटी करताना दिसत आहेत. कॅमेरामन नितीन बोडारेचा मिलिंद तांबे, साम टीव्ही, ठाणे.